नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत पिस्तूल तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त. ऐन निवडणूक काळात मध्य प्रदेशातून पिस्तूल आणून त्याची तस्करी करणाऱ्या हद्दपार गुन्हेगारास तिघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बेड्या ठोकल्या. तिघांकडून 4,21,500 रुपये किमतीचे 6 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये हद्दपार गुन्हेगार किरण शंकर लोखंडे वय 24 राहणार वाघमोडे नगर सांगली, अभिजित अरुण राणे वय 32 राहणार शारदा नगर सांगली आणि तुषार नागेश माने वय 30 राहणार हडको कॉलनी सांगली यांचा समावेश आहे. तर पाजी राहणार उमराटी तालुका बलवाडी मध्य प्रदेश हा पसार आहे. शहरात शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तपासावर होते. या दरम्यान महापालिका निवडणुकीच्या काळात एका हद्दपार गुन्हेगाराकडून पिस्तुलांची तस्करी केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील संकेत कानडे, पवन सदामते, अभिजित माळकर आणि सूरज थोरात यांना मिळाली. त्यानुसार त्यांचे पथक तपास करीत होते. दरम्यान 3 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हद्दपार गुन्हेगार किरण लोखंडे याच्यासह अभिजित राणे आणि तुषार माने हे तिघे अंकुशनगर ते वारणाली रस्त्यावर थांबले असून त्यांच्याकडे 6 पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने छापा टाकला. पोलिसांना पाहताच तिघांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिघांना पाठलाग करून पकडण्यात आले. अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 6 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे मिळून आली. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मध्य प्रदेशमधील पाजी नामक व्यक्तीकडून तस्करी करण्यासाठी पिस्तूल आणल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 4,21,500 रुपये किमतीचे 6 पिस्तूल जप्त करण्यात आली. पुढील तपास संजयनगर पोलीस करीत आहेत. या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील पिस्तूल तस्करीचे मध्य प्रदेश कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.